माझी प्रियाला प्रीत कळेना। हॅलो सर, मी शमिका बोलते, शमिका पेंडसे। हाँ हाँ हाँ, बोला बोला। सॉरी तुम्हाला यावेळी डिस्टर्ब केलं। ॲक्च्युली काय झालं की माधुरी तिथे लोधी रोडवर एका ठिकाणी अडकली आहे, म्हणजे तिची पर्स आणि मोबाईल फोन दोन्ही म्हणजे हरवले आहेत, त्यामुळे तिला तुमचा नंबर मिळत नाहीये। तिने घरी फोन केला आणि मला सांगितलं तुम्हाला फोन करायला। शमिका डोंट वरी, मी बघतो काय करायचं ते। हो। पांडुरंगा, माझी पोर सुखरूप असू देत रे बाबा। केवढं घाबरवलंस त्याला? घाबरून पळून गेला ना तो। सर, दॅट्स ओके। आय एम रिअली व्हेरी सॉरी। वाय? माझ्यामुळे फ्लाईट मिस झाली ना। तुम्ही माझ्याबरोबर ऑफिसच्या कामासाठी आलेला, तुमची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे। मन्या, तू कसं काय? डबा डबा? हो, शमिका वहिनींनी पाठवला। हॅलो हॅलो आई, आई माधुरी बोलतीये। नीट आहेस ना तू? हो आई, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस। अगं सर पोचले ना तुझ्यापर्यंत? मी माझ्या सरांबरोबरच आहे। सगळं व्यवस्थित आहे ना माधुरी? हो आई, तू काळजी करू नकोस, आम्ही लवकरात लवकर येतोय। बर। आई एक मिनिट, सरांना तुझ्याशी बोलायचंय। हो बोलते। एवढा वेळ कोणाशी बोलते ही शमिका? पण ना, हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तिला मुंबईला सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी माझी। काम आहेत बरीच, कामाला लागा नाही तर यायचा मन्या परत। अहो ताई, वसईहून आणल्या होत्या ताज्या पालेभाज्या, सगळ्या भरभर संपल्या बघा। तुमच्यासाठी म्हणून राखून ठेवल्या होत्या काही जुड्या। आशू, तू इकडे? मी तुला फक्त एवढंच सांगायला आले होते की डॅड इंडिया सोडून चाललेत US ला। शमी, जाण्यापूर्वी त्यांना तुला एकदा शेवटचं भेटायचंय, सो प्लीज प्लीज त्यांना एकदा भेट तू। अभि, हाय अभि, कसा आहेस तू? शमी, मी येते। अभि, नाही, तुला भेटायचं नव्हतं तर सांगायचं ना तसं, की तू बिझी आहेस तुझ्या माहेरच्या लोकांबरोबर। नसता फोन केला मी। आई, ते माधुरी येणार होती ना दिल्लीहून? अरे बाबा, जीवावर बेतलं होतं, माधुरीने म्हणून सगळं निभावून नेलं आणि आपल्या शमिकाच्या हुशारीमुळे सगळा प्रसंग टळला। माधुरी दिल्लीत शॉपिंग करायला गेली होती आणि तिथे शॉपिंग करत असताना एका भामट्याने तिची पर्स आणि मोबाईल फोन पळवला आणि मग तिच्याकडे कोणाचेच नंबर वगैरे नव्हते ना, तर एकदम भांबावून गेली। मग त्या दुकानदाराला तिने रिक्वेस्ट केली की मला प्लीज एक फोन करू दे म्हणून, आणि घरी फोन केला इथे, आणि शमिका होती नशिबाने, आणि शमिकाला आठवलं की माधुरी तिची फोनची डायरी घरी विसरून गेली आहे इथे। आय एम सॉरी शमिका। नेहमी असंच करायचं, आधी रागवायचं आणि मग मनवायचं। तिखट झाले ना आमटी? हो रे बाबा, झाली आहे खरी, आणि हिला वाटतं मला भास होतो, पण चांगली झाली। शमिका,